आज आपल्याला वाटतं माझ्याच आयुष्यात अडचणी, आज आपल्याला वाटतं माझ्याच आयुष्यात सगळ्या गोष्टी, पण तुम्हाला सांगायला मला आवडेल, मला मान्य आहे की तुमच्या घरात अडचणी, मला माहिती की तुमच्या घरी कर्ज चाललंय, पैशाचा प्रॉब्लेम आहे, नवऱ्याशी भांडण होत आहे, कोणाचं घटस्फोटावर गेले, कोणाचं घटस्फोट होऊन पोटगीवर अडकलंय, कोणाची आई आजारी, कोणाचे वडील आजारी, कोणाच्या मुलाला गंभीर आजार आहे, कोणाच्या प्रॉपर्टीचे भांडण चालते. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या या सगळ्या अडचणी छोट्या आणि एका पायावर आयुष्य जगत असताना जो त्रास मला होतोय, या अडचणी त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त. माझ्या पायावर रेल्वे गेल्यानंतर मी तिथं पडलो, रेल्वे पुढे गेली, कोणीतरी रेल्वे थांबवली, मी पायाकडे बघतो तर काय, माझ्या पायातले हाड बाहेर पडले, फक्त नसा आणि कातडी लटकलेली होती. मी वाट बघत होतो, कोणीतरी येईल आणि मला वाचवण्याचा प्रयत्न करेल. कोणीतरी दोरी ओढली, सॉरी चैन ओढली, रेल्वे थांबली, एक व्यक्ती पळत आला, मला धीर आला, मला वाटलं हा मला आता वाचवेल, आणि बघतोस तर काय, तो व्यक्ती माझ्या जवळ आला आणि मला वाचवायचं सोडून त्या व्यक्तीने लिटरली, सर तुम्हाला वाटेल जमात साहेब, त्यांनी माझा मोबाईल चोरून घेतला. इथं माझ्या अंगावर काय चाललंय, माझ्या आयुष्यावर काय चाललंय, माझा जीव जाऊ शकतो, आणि एवढा असून त्या माणसाला इंटरेस्ट बघा कशात होता, त्यांनी माझा मोबाईल चोरला. म्हणजे त्यांना माझ्यापेक्षा जास्त जी फायदा वाटतोय, त्याला माझ्यापेक्षा जास्त जे लक्ष होतं, त्याचं लक्ष जर कुठं असेल तर ते लक्ष होतं त्या मोबाईलच्या किमतीमध्ये आणि त्या मोबाईलच्या परताव्यामध्ये. त्या दिवशी एक गोष्ट मला कळाली की ही संपूर्ण दुनिया एकदम स्वार्थी आहे. त्यांना मॅडम तुमच्या प्रॉब्लेमशी काही घेणं नाही, आजपासून तुमचे प्रॉब्लेम सांगणं बंद करून द्या. मित्राला, घरच्यांना, नातेवाईकाला, कोणाला काही घेणं देणं नाही. या जगातल्या 97% लोक स्वार्थी. या जगातल्या 97% लोकांना काही फरक पडत नाही तुम्हाला अडचणी काय. इथं माझा जीव चालला आणि तो व्यक्ती मात्र माझा मोबाईल चोरतोय, माझं पाकिट चोरतोय. त्या क्षणाला मला असं वाटलं की याला काय मारवं काय नाही, पण मी त्या दिवशी मारलं नाही मॅडम. मला कळलं दुनिया स्वार्थी आहे. मी त्या दिवशी एक निर्णय घेतला, आजपासून मी स्वतःला इतका सक्षम बनवेल, स्वतःच्या कौशल्यावर काम करेल, स्वतःच्या बोलण्यावर काम करेल, आणि एवढं मजबूत मी करेल की मी स्वतःच्या दमाने जग मी जिंकून दाखवलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, फक्त गरज काय, मी स्वतःला ताट करणं. पुढे काही वेळ घेतला, 5 जण आले, मला वाटलं हे मदत करतील, बघतो तर काय. आता तुम्ही जे करताय ते चुकीचं नाही, तुम्हाला मी बोललो, कारण की या व्हिडिओने काही लोकांच्या आत्महत्या वाचतील, या व्हिडिओने काही लोक, पण त्यावेळेस मला वाचवणं महत्वाचं होतं. त्यांना मी विनंती करतोय मला वाचवा, आणि त्यांचा मोबाईल बिझी होता माझ्या तुटलेल्या पायाचा व्हिडिओ काढण्यात. आता चुकीचं नाही, आता राहू दे. पुढे गेल्यानंतर माझा एक मित्र आला, मला उचलायला, त्याला कोणी मदत करत नव्हतं मॅडम, कारण तर माझं कमरेखाली सगळं रक्त चढत होतं. तुमचा दुसरा हात वर करा, हात वर करा, दुसरा करा, केला, गुडघ्याखाली हात टाका, गुडघ्याखाली टाका सर, 2 नसा लागताय गुडघ्याखाली, गुडघ्याला लावा, गुडघ्याच्या वाटीला, वाटीला, वाटीखाली, वाटी, गुडघा तुम्ही मांडीला हात लावलाय, ह्याच्या 2 नसा आहेत ना, माझ्या 2 नसा तुटल्या होत्या. माझी ही वाटी ठेचली गेली होती, काही स्कोप नव्हता. मला ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर पहिलं ऑपरेशन झालं, माझ्या पायाला कापण्यात आलं आणि उघडं ठेवलं. माझा पायाचा हाड मध्ये दिसायचा, आजूबाजूला स्नायू दिसायचे. 7 दिवस जखम उघडी होती, त्याला फक्त प्लास्टिक बँडेज होतं. आणि जेव्हा ड्रेसिंग करायला यायचे ना मॅडम, जसा आंबा पिळतात तशी माझी जखम पिळून काढायची. त्याच्यामध्ये एक 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 जो पू असतो, सेप्टिक असतं, रेल्वेचं गँग्रीन सगळ्यात अशुद्ध, सगळ्यात खराब. त्यांचं म्हणणं की खराब रक्ताचा एक थेंब जरी पायात असला तर माणसाचं पूर्ण शरीर कापावं लागलं. म्हणून ते ड्रेसिंग माझ्या ओली जखम पिळून काढायचे. माझ्या ते यातना ज्या होत्या त्याला मी मरत यातना म्हणणार. आत्ता विचारा स्वतःला, कालपर्यंत मॅडम तुम्ही म्हणायच्या की माझी सासू, माझा नवरा, माझी मुलं, माझा जॉब, माझे वडील, आणि आज यांच्या त्यांच्या कारणाने तुम्ही म्हणायचे माझे प्रॉब्लेम मोठे. पण आज माझ्या प्रॉब्लेमकडे बघून तुम्ही विचार करा. लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम आहेत मुंगीसारखे, आणि तुम्ही डोक्यात बनवून ठेवलंय त्याला हत्तीसारखं. आणि माझा प्रत्येक प्रॉब्लेम आहे हत्तीसारखं, की माझ्या हिमतीच्या जोरावर बनवून ठेवलंय त्याला मुंगीसारखं. सगळ्यात मोठी गोष्ट आहे.
सांगायचा अर्थ काय की आजपासून हे बंद करा. माझ्या पहिल्या ऑपरेशन नंतर दुसऱ्या ऑपरेशनला मला 50 टाके पडले. पाय शिवण्यात आला. पाय शिवल्यानंतर डॉक्टरला विचारलं किती दिवस लागतील. 270 दिवस लागतील, म्हणजे 9 महिने. का तर त्यांनी 40 लोकांचा पाय आधी कापलेला आहे. 40 लोकांचा पाय कापणाऱ्या एवढी अर्थवाल्याने माझं ऑपरेशन केलं. तो म्हणतो 9 महिने लागतील. एक लक्षात घ्या, मी सकाळी सबकॉन्शियस माइंड बद्दल बोललो होतो. जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा माझं वय फक्त 18.5 होतं. सकाळी मी मार्केटिंगची कंपनी पुण्यातली बोललो ना, त्याच कंपनीमध्ये 2.5 करोडचा सेल करून 10 महिने झाले होते. त्याच्यानंतर माझा ऍक्सिडेंट झाला. पण आज मला एक गोष्ट कळाली की माणसाची परिस्थिती किती वाईट असो, पण माणसाला एकच गोष्टीवर व्यवस्था करायची. परिस्थिती बघा काय, परिस्थिती अशी की 1.5 करोडचं घेतलेलं टॉर्गेट अवघड वाटतं. परिस्थिती अशी की वैयक्तिक घेतलेलं 50 लाख अवघड वाटतील. पण तुमची परिस्थिती मॅटर करत नाही. जर तुमचं काही सगळ्यात जास्त मॅटर करत असेल तर ती म्हणजे तुमची स्वतःची मनस्थिती मॅटर करते. जर माझी मनस्थिती चांगली तर मोठ्यातलं मोठं करू शकतो. आज मला तुमच्याकडनं काय हवंय की जर माझे एवढे प्रॉब्लेम असून सुद्धा जर मी करतोय तर तुम्ही का नाही करू शकत. मोबाईल किती तुम्ही, थँक्यू सो मच. मला एवढंच म्हणायचंय, आज जो